सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. शुभ सकाळ. आजचं जे 28 मूलतत्वामधलं जे धडा आहे, जो अध्याय आहे तो 18वा आहे आणि त्याचं जे नाव आहे संदेश देण्याचे कृपादान किंवा दान. सेव्हन डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीसाठी जे आपण 28 मूलतत्वे आपले आहेत तर ते खूप महत्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये आजचं जे मी आपल्याला स्पष्टीकरण देणार आहे तर त्याच्यामध्ये जे आहे की संदेश देण्याचे दान. तर हे प्रत्येकासाठी आपल्या जे पालक असतील किंवा आपली जी मंडळी असेल त्या प्रत्येकासाठी हे खूप महत्वाचं आहे. यामध्ये आपल्याला जे आहे की संदेश देण्याचे दान ही एक पवित्र आत्म्याची काय आहे देणगी आहे. देवानं काय केलेलं आहे की प्रत्येकाला जे आहे की देणग्या ज्या आहेत वाटून दिलेल्या आहेत किंवा जी वेगवेगळी कृपादानं जी आहेत ती दिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये संदेश देण्याचे दान ही एक कृपादान आहे आणि संदेश जो आहे तो देवाचा जो संदेश वाहक या नात्याने तिचे म्हणजे LNG व्हाईटच्या लिखाणाद्वारे जे आपल्याला मंडळीला प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे की मार्गदर्शन, शिक्षण आणि आपल्याला सुधारणा त्यामध्ये लाभते. आणि बायबल आपल्याला हे सर्व शिक्षण आणि अनुभव याची कसोटी आपण केली पाहिजे. आता ह्यामध्ये आपल्याला जो उदाहरणं दिलेलं आहे किंवा जुन्या करारामधलं जो आपल्याला एक या ठिकाणी लेख सांगितला आहे की एक यहुद्याचा जो राजा होता तर त्याच्यावरती काय झालं की अचानक एक संकट ओढवलं. म्हणजे जे मोवाबी आणि अमोनी जे लोक होते तर त्यांनी काय केलं की त्याच्यावरती ते युद्ध करण्यासाठी चालून आले आणि त्यावेळेस यहोशाफाटाला काय झाला की या ठिकाणी सांगते की मनस्वी त्याला काय झाला मनस्ताप झाला आणि तो विपत्तीग्रस्त झाला. म्हणजे यहोशाफाटाला काय झालं की अचानक सगळीकडून काय झालं संकट आलं आणि शत्रूचे जे सैन्य आहे तो त्याच्यावरती चालून आले. त्याची परिस्थिती जी काय झाली की अचानक भयानक त्या ठिकाणी झाली व यहोशाफाटाला काय झाला धाक पाडला. म्हणजे ज्यावेळेस मनुष्यावर संकट येतं, आपत्कालीन संकट किंवा अचानक जे संकट येतं तर त्यावेळेस काय होतं मनुष्य भयभीत होतं आणि त्याला कधी काय करावं तर सुचत नाही. मग यावेळेस यहोशाफाटाने काय केलं की तो परमेश्वराला काय झाला शरण गेला आणि त्याच्या मार्गास लागला. मग त्याने काय केलं की यहुद्याने उपास करावा असे त्याने फरमावले. दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय आणि 3रं वचन मी समज आपल्या समोर वाचते की यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला व सर्व यहुद्याने उपास करावा असे त्याने फरमावले. यहुदी लोक परमेश्वराचे सहाय्य मागण्यासाठी एकवट झाले व यहुद्याच्या सर्व नगरातून तो परमेश्वराचा धावा करण्यास आले. म्हणजे त्याने त्याचं जी देशातले जे लोक आहेत किंवा त्याचे जे सगळे राज्यातले जे लोक आहेत तर त्यांनी काय केलं एकत्र येऊन काय केलं की परमेश्वराचा धावा केला. धावा यासाठी केला की त्यांच्यावर जे संकट आलं होतं किंवा त्यांच्यावर ज्या गोष्टी गुजरल्या होत्या तर देवाने त्याच्यातून त्यांचा काय करावा बचाव करावा. यहोशाफाटाने या प्रार्थनेत सभेमध्ये पुढाकार घेऊन ही परिस्थिती बदलण्यासाठी देवाजवळ आळवणी केली. म्हणजे यामध्ये काय केलंय की यहोशाफाटाने कोणत्याही गोष्टीवरती आपली भिस्त ठेवली नाही. त्यांनी सगळी गोष्ट म्हणजे त्याच्याकडे किती सैन्य आहे किंवा त्याच्याकडे किती मनुष्यबळ आहे किंवा तो कशा प्रकारे लोकांना सामोरे जाऊ शकतो तर त्याने त्या गोष्टीचा विचार नाही केला. त्यांनी जो स्वर्गीचा जो देव आहे, जो जिवंत देव आहे, ज्याच्यावरती त्याची भिस्त आहे, ज्याच्यावरती त्याचा विश्वास आहे, तर त्याने त्याच्याकडे काय केली प्रार्थना केली की हे आमच्या पूर्वजांच्या देवा परमेश्वरा, तू स्वर्गीयचा देव आहेस व राष्ट्रांना व सर्व राज्यांचा तू शास्ता आहेस. तुझ्या हाती एवढे सामर्थ्य व पराक्रम आहे की कोणाचाही तुझ्या समोर टिकाव धरवत नाही. भूतकाळात देवाने आपल्या लोकांचे जसे संरक्षण केले, निवडलेल्या लोकांस हा देश त्याने कायमचा देऊन टाकलेला नाही काय असे म्हणून यहोशाफाटाने विनंती केली व हे आमच्या देवा तू त्यांचे शासन करणार नाहीस काय? तू कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही. आम्ही काय करावे ते आम्हाला सुचत नाही, पण आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत. ज्यावेळेस त्यांनी ही प्रार्थना केली की देवा तू काय कर की आता आम्हाला ह्या जे समोर आमच्यावर संकट आहे किंवा जो शत्रू सैतान आमच्या समोर आहे तर त्याच्याशी लढण्यासाठी आमच्याकडे काय नाहीये ताकद नाहीये किंवा आम्ही त्यांच्याशी सामना करू शकत नाही. तर हे युद्ध काय कर आता आमच्या बाजूने काय कर की तू लढ. आता दुसरे इतिहास सेम अध्यायामध्ये आपलं जे वचन या ठिकाणी मी वाचते की 15वा ओळीमध्ये म्हणतं की तो म्हणाला अहो सर्व यहूद्या हो यरुशलेमी जन अहो हे यहोशाफाट राजा तुम्ही सगळे ऐका परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका. आता त्यांच्यामधला जो एक आहे की
एक येझिएल म्हणून नावाचा काय होता, मनुष्य होता. तो साधा मनुष्य होता, तो काही फार शिक्षित किंवा त्याला असं मोठं काही अचानक आचरण नव्हतं. तर तो त्यांच्यामधनं एक उभा राहिला आणि त्याच्यावर काय केलं, देवाचा आत्मा उतरला आणि त्याने त्या ठिकाणी काय केलं, भाषण केलं किंवा त्याने त्या लोकांना, जे भयभीत झालेले लोक आहेत, तर त्यांना काय केलं, त्यांनी धीर दिला की घाबरू नका, कचरू नका, कारण हे युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहेत. ज्यावेळेस स्त्रियांना आपल्यावर पण अशी परिस्थिती येते की ज्यावेळेस आपल्याला वाटतं की देवा, आता मी या ठिकाणी मी पूर्णपणे म्हणजे ह्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मी काय आहे, म्हणजे माझ्यामध्ये या गोष्टीसाठी ताकद नाहीये. कारण ज्या ठिकाणी आपली शक्ती संपते, त्या ठिकाणी देव येशू ख्रिस्ताची जी शक्ती आहे ती आपल्याला काय करते, पूर्णतेस येते. ज्यावेळेस आपण अशक्त असतो त्यावेळेस आपण काय करतो, देवामध्ये सशक्त असतो. म्हणजे देव काय करतो, आपल्याला त्या गोष्टीमध्ये ताकद पुरवतो. कारण ज्यावेळेस आपली लढाई असते, तर लढाई आपली नसते, तर ती काय असते, परमेश्वराची असते आणि परमेश्वरच आपल्या बाजूने त्या लढाईमध्ये लढतो. आता हे जे धीराचे बोल आहेत किंवा जे विश्वासाचे बोल आहेत, त्या ठिकाणी तो बोलला की तुम्हाला लढावे लागणार नाही, तुम्ही योग्य जागा निश्चित करा, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करेल ते पहा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. या ठिकाणी त्याने लोकांना काय आज्ञा दिली की तुम्ही काय करा, तुमची जागा काय करा, निश्चित करा, तुम्हाला काय करणार, लढावे लागणार नाही. आता कदाचित जर आपण पाहिलं तर हा जर युद्ध आहे तर ऑब्व्हियसली लढावं लागणार, त्या ठिकाणी आपल्याला बसून चालणार नाही. परंतु या ठिकाणी येझेल काय म्हणतोय की तुम्हाला काय करणार आहे, लढावे लागणार नाही, तुम्ही फक्त काय करा, तुमची जागा निश्चित करा. मग आपल्यावर ज्यावेळेस परिस्थिती येते किंवा संकट येतात त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी स्थिर उभं राहिलं पाहिजे, उजवी डावीकडे आपण वळलं नाही पाहिजे, देवाकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. योग्य वेळी तो आपल्याला काय करतो, साहाय्याने मदत करतो. व दुसऱ्या दिवशी सकाळी यहोशाफाटाने आपल्या सैन्याला सांगितले की तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल, त्याच्या संदेष्टावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. आता या ठिकाणी जी ताकद आहे तर ती येण्यासाठी त्याने काय सांगितलं की विश्वास आपल्याला काय करणं आहे, गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला ताकदीची गरज असते, ज्यावेळेस आपल्याला खंबीर होणं, स्टेबल आपल्याला त्या ठिकाणी परिस्थितीमध्ये राहायचं असतं, तर त्यावेळेस आपल्याला देवावरती विश्वास असणं गरजेचं आहे आणि त्याच्या संदेष्टावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही काय कराल, यशस्वी व्हाल. आता यावेळेस जो त्यांच्यामधला जो साधा मनुष्य आहे तर त्याच्यावर काय झालं, पवित्र आत्मा हे झाला. कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीवरती किंवा जे संदेष्ट असतील तर ते आपण काय करतो, कधी कधी अविश्वास दाखवतो किंवा आपण कधी कधी पाळत, आपल्याला ज्या गोष्टी संदेशातून सांगतात तर आपण काय करतो, कधी कधी आपल्याच परिस्थितीला मोठं करतो आणि आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. थोडक्यात अविश्वासामध्ये गेल्यामुळे आपण त्या परिस्थितीवरती मात करू शकत नाही. परंतु ज्यावेळेस आपण पाळतावरती, संदेष्टावरती, देवाच्या वचनावरती आपण विश्वास ठेवतो तर नक्कीच आपल्याला देव काय करतो, त्यामध्ये यश आपल्याला देतो. कारण ज्याच्याविषयी अगदी किरकोळ माहित असलेला हा संदेष्टा येझेल याने राजाने मनापासून विश्वास ठेवला. आता तो एक राजा होता, तर तो म्हणजे तो जो साधा मनुष्य होता किंवा म्हणजे ज्याच्याविषयी एकदम किरकोळ माहिती होती, ज्याचं काही अस्तित्व नव्हतं, पण अशा व्यक्तीवरती राजानं काय केला, त्याच्या परिस्थितीमध्ये काय केला, विश्वास ठेवला. का तर त्याच्यावरती जो देवाचा आत्मा होता तो आले तो आला होता आणि त्याचे जे शब्द होते तर ते देवाचे, स्वर्गीय देवाचे शब्द होते. त्याच्यामुळे त्याने काय केलं, त्या गोष्टी, त्या परिस्थितीमध्ये त्याच्यावरती विश्वास ठेवला. म्हणजे थोडक्यात काय की आपल्या समोर जो व्यक्ती आहे तर आपण जे आहे तो देवाचा व्यक्ती आहे म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. आपण जर त्याची रिस्पेक्ट केली तर आपण देवाची त्या ठिकाणी रिस्पेक्ट केल्यासारखे होते. आणि म्हणूनच काय होतं की आपण त्या व्यक्तीकडे नाही तर त्याच्यामध्ये जो देवाचा आत्मा आहे, कारण देवाचं जसं आपल्याला वचन सांगतं की तुमच्यामध्ये म्हणजे जो आहे तर तो सगळ्यात काय आहे, महान आहे किंवा तो काय आहे, मोठा आहे. आता विश्वासपूर्ण गाण्याने जसे वातावरण त्यांनी काय केले की जे तोफा आहेत किंवा ह्याने काय केले, त्यांनी प्रभूचे स्तवन केले आणि सैन्यामध्ये भरपूर गोंधळ निर्माण करण्यास सुरुवात केली. इतकी भयंकर कत्तल झाली की त्यातून कोणीही त्या ठिकाणी निभावला नाही. आता ह्या विशेष घटकेला म्हणजे ही जी सगळी परिस्थिती होती ही हँडल करण्यासाठी किंवा लोकांना धीर देण्यासाठी एक जो समोर माणूस असतो किंवा जो त्यांना त्या ठिकाणी लीड करत होता तर तो काय होता, येहिझेल होता आणि तो काय होता, देवाचा त्या ठिकाणी वक्ता होता. आता मला थोडक्यात या पूर्ण गोष्टीवरनं किंवा या पूर्ण एक उदाहरणावरनं एक सांगायचंय की देवानं काय केलेलं आहे, प्रत्येकाची निवड केलेली आहे, प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीचं काय केलेलं आहे,
पाचारण केलेलं आहे. देवाची जी सेवा आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे दान दिलेले आहेत. तर कोणी प्रेषित असतील, कोणी संदेष्टे असतील किंवा कोणी शिक्षक असतील, कोणी पाळक असतील. तर देवानं काय केले, प्रत्येकाला त्या ठिकाणी वेगवेगळी दानं दिलेली आहेत. तर संदेश देण्याचे दान म्हणजे जो ईश्वरी संदेश आहे, जो देवाकडनं पवित्र आत्म्याच्या द्वारे जो ज्ञानाने परिपूर्ण असा संदेश आहे, ज्याच्याद्वारे मंडळीला मार्गदर्शन लागतं, शिक्षण लागतं, किंवा मंडळी जी आहे एक वेगळ्या वेळेने नाही का देवाच्या ज्या वचनाने लीड होते, तर त्या गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. पुढच्या मुद्द्यामध्ये आपण पाहूया की बायबलच्या काळात संदेश देण्याचे दान. आता जे जुन्या करार असतील किंवा जुन्या करार किंवा नवे करार दोन्हीमध्ये जे आहे की संदेश देण्याचे दान कोणाकोणाला किंवा देवाचे जे संदेश असतील त्यांना कशा प्रकारे लाभलेला आहे. आता यशायाचा 59 अध्याय आणि दुसरं वचन याच्यामध्ये सांगतं की पापामुळे मनुष्य आणि देव यांच्यातील तोंडातोंडी होणारा व्यवहार बंद झाला. आपल्यामध्ये कितीतरी या ठिकाणी लोक आहेत की जे जुन्या कराराचं भरपूर डीप मध्ये स्टडी करतात. तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की देव काय करत होता मनुष्याची आता जसं आपल्याकडे वचन आहे, आपण बायबल उघडलं की आपल्याला देवाचं वचन किंवा देव स्वतः आपल्याशी बोलतो, बरोबर. तर जुन्या करारामध्ये कसं होतं की ज्यावेळेस देव मनुष्याची काय करायचं, स्वर्गातून देवाची वाणी यायची किंवा देव एखादा दृष्टांत किंवा एखादी जी गोष्ट आहे त्याच्याद्वारे ऍक्शन करून लोकांना त्या ठिकाणी काय करायचा, प्रत्येक गोष्टीद्वारे बोलत होता. तर एक दिवशी असं झालं की मनुष्याचं जे पाप आहे, ज्यावेळेस मनुष्यानं पाप केलं तर पापामुळे काय झालं, मनुष्य आणि देव याच्यामध्ये तोंडातोंडी होणारा जो व्यवहार आहे, जसं मोशे बरोबर देव काय करत होता, एका मित्राप्रमाणे बोलत होता, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करत होता, तसं जो तोंडातोंडी होणारा व्यवहार होता काय झाला, एक पूर्णपणे बंद झाला. जर आपण मलाखीपर्यंत पाहिलं तर देव त्या ठिकाणी देवाचा शेवटचा संदेश त्या ठिकाणी होता किंवा देव शेवटचा त्या ठिकाणी लोकांसोबत बोललेला होता. त्याच्यानंतर कितीतरी दिवस देव लोकांसोबत म्हणजे कितीतरी वर्ष देवानं काय केलं होतं की एक शांतता धरली होती. तो कोणत्याही गोष्टीद्वारे देव त्यांच्या लोकांसोबत कधीही बोलला नव्हता. तरी पण लोक त्यांचे जे रूढी परंपरा जे त्यांच्या पूर्वजांनी शिकवलेले होते तर त्याच्यामध्ये ते चालत होते. आता तरी देवाची मनुष्याबरोबर असलेली जवळीक अंत पावलेली नाही. आता देव बोलत नाही, आता देव जर आपल्यासोबत बोलत नाही तर याचा अर्थ असा नाही की देवाने त्याच्या लोकांवरची जी प्रीती आहे किंवा त्याच्या लोकांची त्यांनी जी काळजी आहे ते करणं बंद केलं होतं किंवा जवळीक साधणं बंद केलं होतं. तर त्याच्याऐवजी देवानं काय केलं की एक दुसऱ्या वेळेने देवानं काय केलं की दुसऱ्या देवानं त्या ठिकाणी एक गोष्ट केली की त्याऐवजी मनुष्याशी व्यवहार साधण्यासाठी देवाने दुसरी साधने उपलब्ध करून दिली. म्हणजे जसं की संदेष्टाच्या द्वारे उत्तेजनाचा इशारा आणि निषेधाचा संदेश देण्यास त्याने सुरुवात केली. आता देव ज्यावेळेस प्रत्येका मनुष्याशी बोलत होता, जे त्याचं वचन पाळतात किंवा जे त्याच्या मनाप्रमाणे जीवन जगतात, तर अशा व्यक्तींचे देवाने काय केलं की त्याचे जे संदेष्टे होते, ज्यांच्यावरती देवानं पवित्र आत्मा त्या ठिकाणी पाठवला, म्हणजे ते थोडक्यात काय होतं की देवाचा आत्मा त्यांच्यावरती अचानक उतरत होता आणि त्याच्याद्वारे ते काय करत होते, लोकांना जे संदेश असेल तर ते विदित करत होते. व देवापासून मिळालेला संदेश घेऊन लोकांना देणारा तो संदेष्टा असेल. पवित्र शास्त्र निवेदन करतं, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की संदेष्टी स्वयंस्फूर्तीने संदेश देत नव्हते. म्हणजे अचानकच कोणीतरी त्या ठिकाणी काहीतरी वाचलं किंवा त्याच्या अचानक गोष्टी मनात आल्या, चांगल्या गोष्टी मनात आल्या म्हणून त्याने लोकांना सांगितलं, तर असं होत नव्हतं. तर स्वयंस्फूर्तीने संदेश देत नव्हते, कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधीच झाला नाही. कारण पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्याने देवापासून तो संदेश सांगितला. दुसरे पेत्र याचा 1 अध्याय 21 वचन आपल्याला या ठिकाणी पेत्र आपल्याला सांगतो की संदेश कोणत्याही मनुष्याच्या किंवा मनुष्याला आवडेल किंवा समोरच्या माणसाला आवडेल याच्या दृष्टीने संदेश कधीही त्या ठिकाणी सांगण्यात येत नव्हता. तर तो काय करता, देवाच्या इच्छेने काय होता, तर तो कधीही येत होता. आता या ठिकाणी आपल्याला संदेष्टा या शब्दाच्या अर्थाविषयी थोडंसं विश्लेषण दिलेलं आहे, ते मी आपल्याला सांगते की जुन्या काळामध्ये काय होतं की इब्री भाषेमध्ये संदेष्टाला बहुधा काय म्हणत होते की नबी म्हणत होते. आणि निर्गम याचा 7 अध्याय आणि 1 ते 2 वचन आपण या ठिकाणी वाचूया. देव या ठिकाणी मोशेला काय म्हणत आहे की मी तुला काय करतो, फारोचा देव करतो आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल. कारण मी तुला आज्ञा देऊन सांगतो की ते सर्व तुझा बोल तुझा भाऊ अहरोन फारोला सांगेल व तू इस्रायल लोकांस देशात जाऊन सांग.
आता ह्या ठिकाणी काय सांगतंय की देव मोशेला काय म्हणतो की मी तुला फारोचा काय करतो, देव करतो आणि तुझा जो भाऊ अहरोन आहे हा तुझा संदेष्टा होईल. म्हणजे बायबलमध्ये ह्या ठिकाणी संदेष्टाचा शब्द आहे ह्या अध्यायामध्ये आपल्याला पहिल्यांदा आढळतो. आता संदेष्टाचा अर्थ काय होतो की नबी होतो. आणि जे काही मी तुला आज्ञा करेल ते अहरोनास काय कर, कळीव व फारो यास सांगावे. मोशेने फारोशी असलेले संबंध व देवाचा त्यांच्या लोकांशी असलेला संबंध याप्रमाणे होते. अहरोनाने मोशेचे म्हणणे फारोच्या कानावर काय केले, घातले. म्हणजे त्याने काय केलं की एक जो संदेश आहे किंवा एक जो मेसेज येतो एका व्यक्तीपासून काय केला की दुसऱ्या व्यक्तीपर्यंत त्याने काय केला, ट्रान्सफर केला. म्हणजे तसं संदेश काय करतात की देवाचं जे वचन आहे, देवाचे जे शब्द आहे किंवा देवाच्या अंतःकरणात काय आहे की ते लोकांसमोर काय करतात, विदित करतात. म्हणजे की देवाने नेमलेल्या देवाचा प्रतिनिधी याचा पूर्ण एक विश्लेषण आपल्याला या ठिकाणी दिसतंय. की देवाचा प्रतिनिधी, प्रवक्ता व इब्री या नावाचा अर्थ की ग्रीकमधील समानार्थी शब्द हिशिंशी असून त्याच्यामध्ये इंग्रजी भाषेत म्हणजे संदेष्टा हा आलेला आहे. आता संदेष्टाचा जो अर्थ आहे किंवा जो अजून एका ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो की यशायाचा 30वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये द्रष्टा म्हणून आपल्याला या ठिकाणी इब्री भाषेतला हा शब्द पाहायला मिळतो. की शमूएल याचा 24वा अध्याय 11व्या वचनामध्ये आपल्याला सांगतं की त्या ठिकाणी द्रेष्टा म्हणजे ते लोक काय करत होते की द्रेष्टाकडे जात होते. म्हणजे त्यांना जर काही गोष्टी जाणून घ्यायच्या असेल किंवा काही पाहायचं असेल तर ते काय करत होते, द्रष्टाकडे जात होते. म्हणजे संदेशाला दुसरा एक अर्थ आहे द्रष्टा. व याचे भाषांतर ज्यांना संदेश देण्याचे कृपादान प्राप्त झालेले आहे. म्हणजे हे एक देवाचं काय आहे, कृपादान आहे. हे एक पाचारण देवाचं आहे. तर ते ऑटोमॅटिकली असं कोणी मिळू शकत नाही, तर ते स्वतः देवाकडनं आलं पाहिजे. आता पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की पूर्वीच्या काळी इस्रायल लोकांपाशी देवापाशी प्रश्न करण्यात जाईल तेव्हा ते म्हणत असे की चला आपण काय करू, द्रष्टाकडे जाऊ. म्हणजे ज्यावेळेस त्यांना देवासंग कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा देवासोबत बोलायचं असेल, देवाला त्यांना काही प्रश्न विचारायचे असेल तर ते काय करत होते, द्रष्टाकडे जात होते. म्हणजे पूर्वी याला काय म्हणत, द्रष्टा म्हणत. आता या ठिकाणी आपल्याला काही मुद्दे त्या ठिकाणी दिलेले आहेत. ज्यांना संदेश देण्याचे कृपादान प्राप्त झालेले आहे त्यांच्याद्वारे देवाने आपल्या लोकांसाठी असलेली आपली इच्छा वर्षानुवर्ष प्रगट केली. म्हणजे देवाची जी इच्छा आहे, कधी कधी आपण देवाची जी इच्छा आहे ती जाणून घेण्यासाठी खूप झुरतो की बाबा देवा तुझ्या नक्की मनात काय आहे. परंतु देव आपली जी इच्छा आहे त्याच्या संदेश त्याच्याद्वारे काय करतो, प्रगट करतो. आता विचार करा, जर चर्चमध्ये जर पाळतच नसतील किंवा संदेश नसतील किंवा कोणी शिक्षक नसेल, आपण चर्चमध्ये जरी जाऊन नुसतं बायबल रिडिंग केलं तर आपल्याला त्या गोष्टी कधीही समजणार नाही. किंवा त्या ठिकाणी देवाने जे नेमून दिलेलं आहे किंवा देवाने जसं कृपादान दिलं आहे की देवाने जुन्या करारापासून जर आपण पाहतो तर आतापर्यंत आपल्याला देवाने काय केलेलं आहे, त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याची जी वचनं आहे ती विदित करण्यासाठी संदेशाची या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. आमोस याचा 3रा अध्याय आणि 7वं वचन आपण जर पाहिलं, कोणीतरी वाचू शकेल का आमोस याचा 3रा अध्याय आणि 7वं वचन? आमोस याचा 3रा अध्याय आणि 7वं वचन. 7वं प्रभू वचन. परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांना कळवल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. आमोसेच्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात की देव काय करायचा की आपले जे रहस्य आहे, आपल्या ज्या गुपित गोष्टी आहेत किंवा ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत, जे भविष्यातले भाकीत आहेत किंवा भविष्यातले संकट असतील, काही चांगल्या गोष्टी असतात, त्या ठिकाणी स्पष्ट देवाचं वचन आपल्याला सांगतं की तो काय करत होता की जे आपले जे संदेश आहेत तर त्यांना कळवल्याशिवाय काहीही करत नव्हता. म्हणजे देव जे आहे स्वतः देवानं जे आहे म्हणजे संदेश त्याला तेवढं इम्पॉर्टन्स किंवा त्या देवानं काय केलं आहे, संदेशाला म्हणजे त्या गोष्टीमध्ये देवानं काय केलं की स्थान दिलेलं आहे की देव स्वतः, आता तो देव आहे तो काही पण करू शकतो. तो कोणती गोष्ट कोणती त्याला मनुष्याला विसरायची काहीही गरज नाही. परंतु देवानं तरी देखील काय केलं की संदेशाच्या द्वारे आपल्या गोष्टी काय करत होता. आता इब्रियाचा 1 अध्याय आणि 1 वचन मी आपल्यासाठी वाचते. इब्रियाचा 1 अध्याय आणि 1 वचन
की देव प्राचीन काळी अंशांशाने व प्रकाराप्रकारे संदेश त्याच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. आता या ठिकाणी आपल्याला देवाचं वचन सांगते की देव काय कशा प्रकारे बोलत होता, की अंशाने व प्रकाराप्रकारे आपल्या संदेशाच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. आता आपण या ठिकाणी जे दोन्ही अध्याय पाहिले तर त्यामध्ये देव काय आहे की बोलला, पण देव डिरेक्टली या ठिकाणी मनुष्याशी कधीही बोललेला नाही, तर तो आपल्याला काय आहे त्याच्या संदेशाच्याद्वारे काय केलेला आहे, बोललेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत की जो संदेष्ट आहे किंवा जो संदेश सांगतो किंवा तर त्यांचे काही मुद्दे दिलेले आहेत की मंडळीसाठी जे आहे तर ते कसं कार्य करू शकतात, किंवा आपण ह्या गोष्टीमध्ये शिकू शकतो की मंडळीसाठी किंवा त्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी किंवा एका चर्चसाठी जे आहे किंवा एका पालकासाठी आहे किंवा जे मंडळीतल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी जे आहे तर त्या कशा प्रकारे आपल्याला मदत करू शकतात, हे एक मुद्दे दिलेले आहेत. तर मी आपल्यासाठी वाचते की नव्या करारातील संदेश देण्याच्या दानांची कामे. पवित्र आत्म्याच्या कृपादानामध्ये संदेश देण्याच्या कृपादानाला नव्या करारामध्ये महत्वाचे स्थान आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं जर स्थान आपण पाहिलं तर कोणी गाणं गाऊ शकतं, कोणी वाद्य वाजू शकतं किंवा कोणी निरनिराळ्या भाषांमध्ये आपल्याला बोलू शकतं किंवा कोणी त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येकाला देवानं काय केलेलं आहे, कृपादान दिलेलं आहे. तर तसंच संदेश देण्याचं जे दान आहे त्याला देवानं काय केलेलं आहे, एक महत्वाचं स्थान दिलेलं आहे. व मंडळीला अतिउपयुक्त असलेल्या सेवांमध्ये एकदा त्याला प्रथम स्थान आणि दोनदा दुसरे स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे. रोमकारास पत्र याचा 12वा अध्याय आणि 6वं वचन वाचूया. मी वाचते आपल्यासाठी. रोमकारास पत्र याचा 12वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आपल्याला सांगतं की आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्याला निरनिराळे कृपादान आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगावयाचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणे सांगावा. आता या ठिकाणी आपल्याला वचन सांगतंय की देवानं काय केलेलं आहे, निरनिराळी कृपादानं दिलेली आहे व जो ईश्वरी संदेश आहे तर तो सांगावयाचा आपल्याला असल्यास तो कशा प्रकारे सांगावा, आपला जो स्वतःचा विश्वास आहे तर त्याप्रमाणे आपण तो लोकांसमोर विदित करावा किंवा सांगावा. आता पहिले करंथीकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 28 वचन मी आपल्यासाठी वाचते. तसेच देवाने मंडळीतील कित्येकाला नेमले आहे, प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे आहेत. आता या ठिकाणी देवानं जे आहे आपल्याला की प्रत्येकाचं जे कृपादान आहे किंवा प्रेषित, पाळक यांच्याविषयी सांगितलेलं आहे, जसं की आपण पाच पदरी आपण सेवा म्हणतो, तर त्या देवानं काय केलेलं आहे, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या याच्याप्रमाणे जे आहे कृपादान काय केलेलं आहे की दिलेलं आहे. आणि ह्याची जी नेमणूक आहे कोणा मनुष्याकडनं नाही तर स्वतः काय झालेले आहे, देवाकडनं झालेली आहे. आता इफिस्कारास पत्र याचा 4था अध्याय आणि 11व्या वचनामध्ये आपल्याला काय सांगतात ते पाहूया. एफिसकरास 4था अध्याय आणि 11व्या वचनामध्ये सांगतं की त्याने कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले आहे, यासाठी की पवित्र जनाच्या सेवेच्या कार्यकर्ता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता त्यांनी सिद्ध असावे. आता या ठिकाणी ख्रिस्ताच्या शरीराची रचना याचा अर्थ काय होतं की मंडळी जी आहे त्या ठिकाणी काय आहे की एक इमारत आहे आणि ती जी आहे म्हणजे ख्रिस्ताचे जे शरीर आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की शरीराची पुनर्रचना म्हणजे ख्रिस्ताचे जे शरीर आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करतो म्हणजे ह्या सेवेच्या द्वारे आपण काय करतो ती पूर्णत्वास नेसतो. आणि देव जसा पूर्ण आहे तर देवाला वाटतं की त्याच्या लोकांनी पण काय असलं पाहिजे की पूर्ण असलं पाहिजे. आता याच्यामध्ये जे आहे की 5 लोकांचं सांगितलं आहे की कोणी प्रेषित आहे, जसं की आपण प्रेषित जे आहेत त्यांचं कार्य जे आहे ते आपण वाचतो की जे स्वतः येशू बरोबर राहिलेले होते किंवा जे स्वतः येशू जो बोलला ते त्यांनी ऐकलेलं होतं, स्वतः देवाला डोळ्यांनी त्यांनी काय केलेलं होतं, पाहिलेले होते. जे संदेष्टे होते, जे संदेष्टे काय करतात की देवापासून आलेला संदेश काय करतात लोकांपर्यंत त्या ठिकाणी विदित करतात. जे सुवार्तिक आहेत, कोणी पाळक आहेत व कोणी शिक्षक आहेत, असे काय केले होते त्या ठिकाणी त्यांनी नेमून दिलेले होते. आता ह्याची जी प्रत्येकाचं जे कार्य आहे तर ते काय आहे, वेगवेगळं आहे आणि देवानं काय केलेलं आहे आपल्या मंडळीसाठी जे आहे त्यांच्या उन्नती करता आपल्याला हे देऊ केलेलं आहे. आता
की नवीन करारामध्ये जे आहे की मंडळीसाठी किंवा लोकांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी प्रेषित कशा प्रकारे कार्य करायचं हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. की मंडळीची प्रस्थापना करण्यास सहाय्य, म्हणजे एखाद्या गोष्टीची जी स्थापना करायची असेल तर त्याचं काय आहे त्या ठिकाणी, की आपण काय करतो, प्री प्लॅनिंग करतो किंवा आपल्याला माहित असतं की ही गोष्ट कशासाठी किंवा ही गोष्ट कशासाठी आपण यूज करू शकतो. तर त्या ठिकाणी सांगितले की प्रस्थापना म्हणजे मंडळीला त्या ठिकाणी स्थापन करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे. त्या ठिकाणी इफिसकारास पत्र याचा 2 अध्याय 20 आणि 21 वचन आपल्याला सांगतं की प्रेषित संदेष्टे यांच्या पायावर मंडळी उभारलेली आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की जे प्रेषित होते व संदेष्टे यांच्या पायावर काय आलेली आहे, मंडळी उभारलेली आहे व ख्रिस्त येशू हाच त्या ठिकाणी काय आहे, कोनशीला आहे. म्हणजे त्यांना जो आहे आधार देणारा कोण आहे, तर येशू ख्रिस्त आहे. दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला सांगतं की मंडळीच्या मिशन विस्तार कार्याला चालना. आता संदेष्टेच्या द्वारे पवित्र आत्म्याने पहिल्या मिशनरी प्रवासासाठी पौल आणि बर्नबा यांची निवड करण्यात आली. म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेस देवाच्या कार्याला सुरुवात झाली होती तर त्यावेळेस त्याची निवड करण्यात आली. तर तो पौल आणि बर्नबा होता. याचं आपल्याला जे विश्लेषण आहे प्रेषित याचा 13वा अध्याय आणि 1 ते 2 वचनामध्ये आपल्याला कळतं. तिसरं जे आहे मंडळीची मानसिक व नैतिक उन्नती घडवून आणणे. पौलाने म्हटले की संदेष्टा मंडळीची काय करतो, उन्नती करतो. संदेष्टा मनुष्याची काय करतो, उन्नती करतो. बोध व सांत्वन होण्यासाठी संदेश देतो. इतर कृपादानाबरोबर देवाने मंडळीला संदेश देण्याचे हे कृपादान दिले आहे, जेणेकरून विश्वासकांची सेवेच्या कामासाठी ख्रिस्ताच्या शरीराची रचनेसाठी पूर्णता व्हावी. इफिसकारास पत्र याचा 4 अध्याय आणि 12 वचनामध्ये आपल्याला ते कळतं. म्हणजे ही जी वचनं आहेत आपण जर पाहिली प्रत्येकामध्ये आपल्याला काय कळतं की मंडळीच्या उन्नतीसाठी देवाने काय केलं की पहिलं पौल आणि बर्नबा यांची निवड केली व मंडळीला सांत्वन देण्यासाठी. म्हणजे आपण जर आपल्या मंडळीमध्ये पाहिलं तर जो सगळ्यात मेन व्यक्ती असतो किंवा जो सगळ्यात आपल्या समोर व्यक्ती कोण असतो की आपला पाळत त्या ठिकाणी उभा असतो. तर आपण काय करतो की तो आपल्याला बोध करतो, उन्नती करतो. आपण जे आपल्या गोष्टी आहेत तर त्याला काय करू, आपल्याला सांगू शकतो, जेणेकरून तो त्या गोष्टीने आपल्याला मार्गदर्शन करू शकेल. देवाच्या वचनानुसार तो आपल्याला सांत्वन देऊ शकेल. जसं की मध्यंतरी मला एक वचन खूप आवडलं की यशायाचा 50वा अध्याय आणि 4थं वचन मी आपल्यासाठी वाचते. यशायाचा 50वा अध्याय आणि 4थं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं की शिनलेल्यास बोलून धीर द्यावा, बोलून धीर कसा द्यावा ते समजावे, म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिभा दिलेली आहे. तो रोज रोज सकाळी मला जागे करीतो, शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडे करीतो. या ठिकाणी खूप सुंदर देवाचं वचन आपल्याला सांगतं की शिनलेल्यास म्हणजे जी व्यक्ती जसं की यहोशाफाटावरती संकट आलं होतं, परंतु त्याला त्या ठिकाणी लगेच देव काही त्याच्याकडनं बोलला नाही की तू घाबरू नको. त्याने ज्यावेळेस प्रार्थना केली तर देव लगेच त्याच्या संग बोलला नाही. तो प्रार्थना करून काय झालं, देवावर विश्वास ठेवून मोकळा झाला. परंतु त्याला जे लीड करणारा होता, जो येजेल होता, तर त्याने काय केलं की तो शिनलेला होता, तर त्याला काय केलं, त्याने बोलून काय केलं, त्याला धीर दिला आणि त्याला काय केलं की सुशिक्षितांची त्या ठिकाणी काय केलेली आहे, जिव्हा दिलेली आहे. जसं की आपण पाहतो, आपण जी ही मूलतत्वे आपण पाहिले, 28 मूलतत्वे आपण पाहिलेली आहेत की देवानं काय केलेलं आहे की या प्रत्येकाच्या द्वारे आपल्याला सुशिक्षितांची म्हणजे ज्ञान जे आहे, जे स्वर्गीय ज्ञान आहे, एलेन जी व्हाईटच्या लिखाणाद्वारे आपल्याला काय केलेलं आहे, त्या ठिकाणी प्रगट केलेलं आहे. आता 4था मुद्दा आपण पाहतोय. पहिला मुद्दा आपण पाहिला की मंडळीची स्थापना. दुसरा मुद्दा आपण पाहिला की देवाच्या ज्या विस्ताराला आहे त्या ठिकाणी कार्याला चालना कशी मिळाली. तिसरं आपण पाहिलं की मंडळीची जी मानसिकता व जी नैतिक उन्नती आहे तर ती संदेष्टावर अवलंबून असते. त्यांची एकी आता 4था मुद्दा आपण पाहूया की त्यांची एकी होऊन मंडळीचे त्या ठिकाणी संरक्षण केले पाहिजे. बरोबर. आता विचार करा की स्वतः जे आहे देवाच्या वचनाच्या द्वारे किंवा संरक्षण जे आहे ह्या गोष्टीच्या द्वारे करू शकतो. कारण देवानं त्यांच्या लोकांचं जे संरक्षण आहे किंवा जे युद्ध आहे तर देवानं काय केलं, त्या ठिकाणी शत्रूचा काय केला, पूर्णपणे त्या ठिकाणी अनेकांची त्या ठिकाणी कत्तल केली. म्हणजे देवानं स्वतः त्यांचं काय केलं, संरक्षण केलं होतं. तसंच मंडळीचं जे संरक्षण आहे तर ते कशाद्वारे होऊ शकतं की त्यांच्या एकीच्या द्वारे काय केलं असतं, एकीच्या द्वारे त्यांचं संरक्षण होऊ शकतं. आणि हे जे मुद्दे आहेत की एका चर्चसाठी किंवा एका मंडळीसाठी खूप महत्वाचे आहेत की संदेश ठिकाणी विश्वासकामध्ये एकी घडून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तर ज्यावेळेस आपण आपल्याला जो ह्याच्यामध्ये गोष्ट सांगितली होती किंवा जो यहोशाफाटाचं आपल्याला त्या ठिकाणी उदाहरण पाहिलं, की त्यांची एकी जी आहे ती त्यांच्या युद्धामध्ये किंवा त्यांच्या ज्या शस्त्रामध्ये नव्हती. तर त्यांच्याकडे जो विश्वास होता, त्यांच्यामध्ये जो प्रत्येकाचा जो विश्वास होता, तर तो काय होता? समान त्या ठिकाणी होता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं? ते युद्ध जिंकू शकले. तसंच विश्वासकामध्ये एकी घडवून आणण्याचा त्या ठिकाणी काय करतो संदेष्टा? प्रयत्न त्या ठिकाणी करतो. व चुकीच्या शिकवणीपासून आता संरक्षण आपण आपण जे आपले लहान मुलं असतात, तर आपण त्यांना चुकीची शिकवण लागू नये, चुकीचं वळण लागू नये, तरी आई वडील त्यांचं काय करतात? संरक्षण करतात. तसं जो आपला स्वर्गीय बाप जो आहे, तर तो त्याच्या जे गोष्टी आहे किंवा त्याचे जे बोल आहे, तर त्याच्याद्वारे आपल्या संदेष्टाला विदित करून तो संदेष्टा काय करतो? आपला जो मेंढरांचा कळप आहे किंवा त्या मेंढरांना कोणतीही कुणी चांगल्या गोष्टीने भुरळ पाडू नये किंवा चुकीच्या शिक्षणाच्या द्वारे काय करू नये, त्यांना भरकटू नये म्हणून ते काय करतात? त्यांचा बचाव करतात आणि विश्वास यापुढे बाळासमान राहू नये. विश्वासक म्हणजे मंडळीमधील जे लोक आहेत, तर यापुढे ते कसे आहे? बाळकासमान राहू नये. कारण जर देव काय म्हणतो, की तुम्हाला आता काय आहे? जड अन्नाची गरज आहे. आपण या ठिकाणी जसं की अ, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो किंवा पाळक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याकडे येतो, तर त्यावेळेस आपल्याला काय देव बोलतो, की तुम्हाला आता काय आहे? तुम्ही बाळासमान राहू नका. तर तुम्हाला काय आहे आता? जड अन्नाची काय आहे? गरज आहे. कारण कसं असतं, की देवाचं जसं वचन सांगते, की अज्ञानामुळे माझ्या लोकांचा काय आहे? नाश होत चाललेला आहे. तर या ठिकाणी देवाचं पण आपल्याला वचन सांगतं, की इफिसकारास याचा 4 अध्याय आणि 14 वचनामध्ये, की मनुष्याच्या धूर्तपणामुळे व भ्रांताच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने उपदेशरूपी प्रत्येकाने वाऱ्याने हेलकवणाऱ्या व फिरवणारे असे तुम्ही होऊ नये. म्हणजे जसं की वारं जसं या ठिकाणाहून त्या ठिकाणी म्हणजे त्याला कोणती गोष्ट आपण काय करू शकतो, की ज्याच्यामध्ये काय आहे, की आपल्याला जे आहे म्हणजे कोणाच्याही भूलपाताला आपण बळी नाही पडलं पाहिजे. तर आपला जो मूलतत्व आहे किंवा आपलं जो मूळ आहे, आपला जो पालक आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवतो, तर त्या संदेशावर आपण काय केलं पाहिजे? विश्वास ठेवला पाहिजे आणि जे सत्याचं उगमस्थान आपल्याला एलेन जी व्हाईटच्या लिखाणामधनं दिलेलं आहे, तर त्याच्यावरती आपण विशेष करून विश्वास ठेवला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण वाढलं पाहिजे, जेणेकरून आपण येणाऱ्या दिवसामध्ये जो आपला म्हणजे जे गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे? स्ट्रॉंग राहू शकतो. ह्या अध्यायामधनं मला जेवढं आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न आला, तेवढा मी आपल्याला केलेला आहे. देव काय करो आपल्याला प्रत्येकाला ह्या वचनाच्या द्वारे आपल्याला आशीर्वादित करो. आणि हे जे संदेश आहे म्हणजे प्रत्येकासाठी काय केलंय देवाने आशीर्वादित केलेलं आहे. देव काय करो की आपल्याला ह्याच्याद्वारे जे ज्ञान आहे तर ते आपल्याला प्राप्त करून देव, कारण देवाचं जे पाचारण आहे आपल्या प्रत्येकासाठी आहे. पालक असतील, मंडळीचे वडील वर्ग असतील किंवा मंडळी असेल, ह्यांच्यासाठी असेल. मी एक शेवटचं तुम्हाला उदाहरण देऊ शकते, की जसं की याचा 37वा अध्याय आपण पाहिलं, तर त्यावेळेस त्या ठिकाणी काहीच नव्हतं. देवाने केलेलं सांगितलं, की ह्या पूर्णपणे सुकलेल्या म्हणजे ते हड्डे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये प्राण नव्हता, मांस नव्हतं. एक म्हणतो ना आपण हाडांचा सापळा होता, की त्याच्याकडे आपण बघितलं तर ते पूर्णपणे आपल्याला निकामी वाटणार किंवा त्याचं काही निरुपयोगी वाटणार. पण देव काय बोलला, की तू ह्या लोकांना सुद्धा माझा काय कर? संदेश विदित कर. म्हणजे ह्या लोकांना सुद्धा तू काय कर? माझ्या आज्ञा सांग किंवा माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या सांग. म्हणजे जेणेकरून मी ह्यांच्यावरती मांस आणेन किंवा ह्यांना मी नवीन हृदय देईल. तर देव जर आपल्या सोबत आहे, तर आपण जो आहे तर तो म्हणजे प्रत्येकाला आपण त्या ठिकाणी देवाचं जे वचन आहे सांगितलं पाहिजे, जेणेकरून देव काय करत? त्यांचं देखील तारण करत आणि आपलं देखील देव काय करत? आपल्याला त्या गोष्टीचा आशीर्वाद देईल. देव आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. थँक्यू.